अरे केवढं दिसतंय माझ्यापेक्षा मोठं येणारच नाही. बरं मला सांग, पिस्तुल्यामधला रोल, त्याच्यानंतर फॅन्ड्रीमधला रोल, पिस्तुल्यामधला रोल, फॅन्ड्रीमधला रोल आणि आता माय गॉड सैराटमधला रोल, तू इतका शांत दिसतोस आणि धडाधड ठोकतो सगळ्यांना, तर हे कसं समजतो? मला आधी म्हणजे काही सीन करताना मला असं वाटतं की चुकीचं करतो का, हां बरोबर करतो का, ही मुवमेंट म्हणजे एवढं इथनं गेलं पाहिजे का, आलं पाहिजे का, हां. एवढं सगळं म्हणजे विचार करून आणि ही फिल्म झाली ना हां. सैराट कंटिन्यू बघायचं. तर मला असं वाटतं की याला आपण एवढं अजून भारी ह्याच्यापेक्षा केलं असतं. हे अण्णा का सांगतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ह्या रटमध्ये आवाज वाजला पाहिजे, ह्या मोसममध्ये एवढं हे झालं पाहिजे, कानाखाली वगैरे मारलं पाहिजे, त्याच्यामुळे विचार करतो. या बात आहे. पण मला खूपच कौतुक वाटतं रे तुझं की नॅशनल अवॉर्ड विनर आणि ते काहीच म्हणजे असं नॅशनल अवॉर्ड विनर टाईप्स जसे लोक वागतात, तू एकदम नॉर्मल वागतोस, कसं काय जमतंय? मला माझ्या घरातले जे ते माझ्या घरातले सगळे म्हणजे नागराज, गार्गी, बाबूला, भारत, हे सगळे नॉर्मल म्हणजे मी साधेच घरात राहतो. नॉर्मली सगळ्यांसोबत जे म्हणजे असं शायनिंग नाही मारत, परफ्यूम नाही मारत, कधी काय नाही, जसं आहे तसंच राहतो सगळ्यांसोबत. Please subscribe and help us bring you more such videos. Thank you.